गुड मॉर्निंग. वेलकम टू परिवर्तन लर्निंग सेंटर. ठीक आहे, बघा आता आपण झाले का जॉईन की होत आहे? लवकर करा. बघा आपण लास्ट लेक्चर मध्ये आपण जे क्वेश्चन्स बघितले ते वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन वरती बघितले, म्हणजे लाईनचे क्वेश्चन्स बघितले आपण की वेक्टर इक्वेशन काय आहे, कार्टेशियन इक्वेशन काय असतं, त्याच्यानंतर वेक्टर टू कार्टेशियन, कार्टेशियन टू वेक्टर या फॉर्म मध्ये एक्झाम्पल्स बघितले. आता काही वेगळे एक्झाम्पल्स बघूया प्लेन वरचे. तर बघा हे कन्सेप्ट आपण बघितले आहेत. ठीक आहे, आता त्याच्यानंतर बघा ओके कार्टेशियन फॉर्म वगैरे आपण बघितलं होतं. आता जे एक्झाम्पल्स आहेत, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. द फूट ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम अ पॉइंट अल्फा बीटा गॅमा ऑन वाय ऍक्सिस. ओके, चला आता सांगा, हे सांगा काय आहे क्वेश्चन, काय विचारले? फूट ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम अल्फा बीटा गॅमा, हे काय पॉइंट आहे, पॉइंट. ओके, हे काय दिले तुम्हाला? अल्फा बीटा गॅमा. ठीक आहे का? अल्फा बीटा गॅमा हे काय दिलेले? पॉइंट्स दिलेत, बरोबर. पॉइंट दिला, एक पॉइंट. द फूट ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट ऑन वाय ऍक्सिस. काय असतं फूट ऑफ द परपेंडिक्युलर वाय ऍक्सिस वरती? काय असेल वाय ऍक्सिस वरती फूट ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट अल्फा बीटा गॅमा? सांगता येईल का? बरं बघा आता, फूट ऑफ द परपेंडिक्युलर म्हणजे काय? समजा एखादी ऍक्सिस आहे, ही एक्स ऍक्सिस, ही वाय ऍक्सिस. ओके, वाय ऍक्सिस वरती आपण फूट ऑफ द परपेंडिक्युलर समजा या पॉइंट पासून आपण परपेंडिक्युलर टाकतोय, तर कसा टाकतो? हा परपेंडिक्युलर टाकणार, बरोबर. या पॉइंट पासून आपण परपेंडिक्युलर टाकला, हा पॉइंट आहे अल्फा बीटा गॅमा. ओके, फूट ऑफ द परपेंडिक्युलर म्हणजे काय? हा पॉइंट. येस, फूट ऑफ द परपेंडिक्युलर लक्षात येतं ना, ज्या म्हणजे समजा आपण एखाद्या प्लेन वरती, किंवा आता इथं तर ऍक्सिस दिले, बरोबर. एखाद्या प्लेन वरती जर समजा आपण परपेंडिक्युलर एखाद्या पॉइंट पासून ड्रॉ करतोय, मग ज्या ठिकाणी तो परपेंडिक्युलर प्लेनला भेटेल, म्हणजे समजा असा प्लेन आहे आणि हा इकडनं परपेंडिक्युलर इथे टाकला, बरोबर. तर हा जो पॉइंट असणार आहे, फुट ऑफ द परपेंडिक्युलर कशाला आहे? प्लेनला आहे. याचा अर्थ कुठे पण असू शकतो, बरोबर आहे. एखाद्या पॉइंटवर डिपेंड करेल ना, की समजा इथे पॉइंट आहे, तर परपेंडिक्युलर असा येईल का? नाही. काय करावं लागेल? मला असं परपेंडिक्युलर टाकावं लागेल, बरोबर. म्हणजे त्या पॉइंट नुसार, समजा हा पॉइंट आहे तर इथे परपेंडिक्युलर टाकण्यात येईल प्लेन वरती. मग हा काय झाला तुमचा? हा जो पॉइंट असेल गोल केलेला, तो काय झाला तुमचा? फूट ऑफ द परपेंडिक्युलर. ओके, बघा इथे कर्सरने शो करतो तुम्हाला. हा जो पॉइंट असेल, मग काय असणार आहे? या पॉइंटसाठी हा फूट ऑफ द परपेंडिक्युलर झाला. मग ऍक्च्युली फूट ऑफ द परपेंडिक्युलर म्हणजे काय? हा पॉइंट. ओके, चला मग सांगा वाय ऍक्सिसचं इक्वेशन काय असतं? वाय ऍक्सिसचं इक्वेशन, थांबा एक मिनिट, तुमचा आवाज वाढवून घेतो. चला सांगा लवकर, वाय ऍक्सिसचं इक्वेशन. वाय ऍक्सिसचं इक्वेशन काय असतं? आपण बघितलं कालच, सॉरी त्या दिवशी, 2 दिवस झाले ना लेक्चरला. ठीक आहे, तर वाय ऍक्सिसचं इक्वेशन काय असतं? एक्स इज इक्वल टू 0, झेड इज इक्वल टू 0. वाय ऍक्सिसचं इक्वेशन म्हणजेच काय? समजा ते 3D सोडून द्या, 2D मध्ये सांगा. एक्स ऍक्सिस वरती जे कोऑर्डिनेट्स असतात, किंवा एक्स ऍक्सिसचं इक्वेशन काय असतं? वाय इज इक्वल टू 0. म्हणजे इथला पॉईंट फक्त आपण ए बी सी असं दाखवतो ना, इथे 1 असेल, इथे 2 असेल, तर हा कोऑर्डिनेट काय असतो त्याचा? 1,0, 2,0 असे असतात ना एक्स ऍक्सिस वरती. म्हणजे एक्स ऍक्सिस वरती काय असतो? वाय 0 असतो. ठीक आहे, 2D मध्ये. 3D मध्ये काय असेल? वाय आणि झेड 0 असतील. मग बघा, वाय आणि झेड 0 असणारा पॉईंट हा आहे, हा नाही येणार. मग ऑप्शन वाय आणि झेड 0 पाहिजे मला, हा पण नाही येणार. आता या दोघांमध्ये बघा, इथे वाय 0 दिलाय, हा असेल का? हा तर ओरिजिन होईल. म्हणजेच काय असणार आहे? 0, बीटा, 0. हा असणार आहे तुमचा फूट ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट अल्फा बीटा गॅमा ऑन वाय ऍक्सिस. आले का लक्षात? सिंपल आहे ते. ठीक आहे, आता द कोऑर्डिनेट्स ऑफ द फूट ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम ए बी सी ऑन झेड ऍक्सिस. ओके, आता झेड ऍक्सिस वरती तुम्ही सांगा. चला, coordinates of foot of the perpendicular from the point A, B, C on Z axis. लवकर सांगा ऑप्शन. समजलं नाही का तुम्हाला? काहीच नाही त्याच्यामध्ये, एकदम बेसिक. आता आपण बघितलं बघा, एक्स ऍक्सिस सॉरी वाय ऍक्सिसचं बघितलं, तुम्ही झेड ऍक्सिसचं सांगा. ठीक आहे, चला झेड ऍक्सिसचं इक्वेशन सांगा. झेड ऍक्सिसचं एक्स इज इक्वल टू आणि
वाय इज इक्वल टू 0, बरोबर आहे. झेड ऍक्सिस इक्वेशन काय, एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0. तर आवाजाला प्रॉब्लेम येतोय, आन्सर चॅट मध्ये पण सांगू शकता. सांगा ऑप्शन कोणता येणार आहे. सिंपल आहे, एवढं बेसिक तर तुम्हाला म्हणजे डोळे झाकून यायला पाहिजे विचारल्यास. ठीक आहे, आपण बघितलं पण आहे ते. ओके, सी म्हणता आता, तर बघा बरोबर आहे. ऑप्शन नंबर सी काय, आता एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0 हे झेड ऍक्सिसचं इक्वेशन आहे. मग आता विचार करा, समजा ही झेड ऍक्सिस आहे, मला इथे समजा कुठेतरी पॉइंट आहे, फुट ऑफ द परपेंडिक्युलर म्हणजे काय, तो आता ऍक्सिस वरती पॉइंट असेल, बरोबर. मग आता इथे जर पॉइंट आहे तर ऍक्सिसचं इक्वेशन काय, एक्स 0 आणि वाय 0, म्हणजे फक्त इथला पॉइंट कसा असणार आहे, 0,0, समथिंग सी. यस, म्हणजे त्याचा कोऑर्डिनेट काय होणार आहे, सी येणार आहे, बरोबर. 0,0, म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट आपण म्हणजे झेड ऍक्सिस वरचा पॉइंट कसा शो करणार आहे, 0,0, ओके. आता हे झालं झेड ऍक्सिस साठी. ठीक आहे, आता घ्या असंच समजा फुट ऑफ द परपेंडिक्युलर समजा एबीसी पासूनच आपण एक्स ऍक्सिस वरती ड्रॉ केला, तर एक्स ऍक्सिसचं इक्वेशन असणार आहे वाय इज इक्वल टू 0, झेड इज इक्वल टू 0, फुट ऑफ द परपेंडिक्युलर असेल a,0,0. ओके, लक्षात ठेवा. आता नेक्स्ट बघा, शॉर्टेस्ट डिस्टन्स ऑफ ए पॉइंट a,b,c फ्रॉम एक्स ऍक्सिस. चला, एक्स ऍक्सिस पासून शॉर्टेस्ट डिस्टन्स सांगा. एक्स ऍक्सिस पासून शॉर्टेस्ट डिस्टन्स पॉइंटचं म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं फाइंड करतो. शॉर्टेस्ट डिस्टन्स बघा, आता शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. ओके, डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम अ लाईन बघायचं आपल्याला. बघा, डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम अ लाईन. ठीक आहे, हा तर याच्यामध्ये दिसते वेक्टर मध्ये. कार्टेशियन मध्ये बघा काय फॉर्म्युला, डिस्टन्स ऑफ ए पॉइंट हा इथे दिसेल बघा तुम्हाला. ओके, फॉर्म्युला बघून तरी सांगा. चला, इथे दिसतोय का कार्टेशियन फॉर्म मध्ये, वरती गेला इथे. ओके, हा बघा, अंडर रूट ऑफ a मायनस x1 होल स्क्वेअर. ओके, आता आपल्याला जो लाईन दिली का बघा बरं, काय दिले आपल्याला, परपेंडिक्युलर, सॉरी शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड करायचं ना आपल्याला. जस्ट मोमेंट चेक करा, क्वेश्चन आपला बघूया. बघा, शॉर्टेस्ट डिस्टन्स ऑफ ए पॉइंट, हा जो पॉइंट आहे कुठून, एक्स ऍक्सिस, बरोबर आहे. एक्स ऍक्सिस पण काय आहे, एक लाईन आहे, बरोबर. एक्स ऍक्सिस एक काय लाईन आहे. मग बघा, एक्स a मायनस x1 होल स्क्वेअर प्लस b मायनस y1 होल स्क्वेअर प्लस c मायनस z1 होल स्क्वेअर अपॉन, सॉरी, मायनस a मायनस एक्स एल वगैरे याच्यामध्ये दिसतोय ना, कार्टेशियन फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे, जस्ट अ मोमेंट, कार्टेशियन फॉर्म मध्ये बघा, हे काय, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू स्क्यू लाईन्स आहे. ओके, लाईन मध्ये नको आपल्याला, पॉइंट पासून पाहिजे बघा. ओके, द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर प्री फ्रॉम ए बी सी ऑन लाईन. ओके, हेच बरोबर आहे. तर हा फॉर्म्युला वापरून सांगा. चला, परत जाऊ द्या. शॉर्टेस्ट डिस्टन्स ऑफ द पॉइंट a,b,c फ्रॉम एक्स ऍक्सिस. आता एक्स ऍक्सिसचं इक्वेशन काय, y इज इक्वल टू 0, z इज इक्वल टू 0. ओके, y इज इक्वल टू 0, z इज इक्वल टू 0 आहे. मग हे बाकी एक्स ऍक्सिस वरती सर्व काय होणार आहे, 0 येईल ना. हे बघा, ठीक आहे, डायरेक्टली आपण डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स कसा फाइंड करतो. डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स कसा, फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स अंडर रूट मध्ये x2 मायनस x1 होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 होल स्क्वेअर, शेवटी काय असणार आहे, z2 मायनस z1 होल स्क्वेअर, बरोबर आहे ना. अंडर रूट मध्ये सर्व टर्म्स असणार आहे. आता इथे बघा सर, समजा एखादा एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट असेल, तो कसा असेल, एक्स शॉर्टेस्ट डिस्टन्स काय असणार आहे एक्स ऍक्सिस वरती म्हणल्यानंतर, एक्स ऍक्सिस वरती हा ओरिजिन घेऊया 0, 0, 0, बरोबर आहे. ओरिजिन जर घेतला, बघा काय येणार आहे. समजा एखादा पॉइंट आहे, ठीक आहे, एक्स ऍक्सिस अशी आपण असा ड्रॉ केलेला आहे. एखादा पॉइंट काय इथे समजा a,b,c. ठीक आहे, या पॉइंटचं शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम कुठून, एक्स ऍक्सिस. ओके, काय असणार आहे मग ते,
आता इथे जेव्हा समजा आपण एक्स ऍक्सिस वरती हा पॉइंट टाकणार आहोत, इथलं इक्वेशन काय असणार, 0,0,0. ठीक आहे ना. हा जो पॉइंट असणार आहे तो काय असणार आहे, 0,0,0. बरोबर आहे का? बघा परपेंडिक्युलर हे लक्षात घ्या. दोन पॉइंट्स कसे फाइंड करणार, एक तर एबीसी झाला, शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा इथे परपेंडिक्युलर आहे, मग आता इथून परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिस वर टाकला, हा काय होणार आहे ए, आणि बाकी पॉइंट्स एक्स ऍक्सिस वर 0, 0. मग करा x2 - x1 y2 - y1 म्हणजे काय होईल, a - a स्क्वेअर, ओके, प्लस b - 0 स्क्वेअर प्लस c - 0 स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, अंडर रूट मध्ये a - a 0 म्हणजे हा 0 झाला, हा होईल बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आलं का लक्षात, अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ऑप्शन नंबर बघा बी आहे करेक्ट आन्सर, अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. समजलं का, लक्षात आलं का? बघा जे सिंपल आहे, एक पॉइंट दिलाय मला, हा बरोबर ए बी सी पॉइंट आहे, ए कॉमा बी कॉमा सी. काय विचारले, शॉर्टेस्ट डिस्टन्स ऑफ द पॉइंट दिस फ्रॉम एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस पासून याचं शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड करायचं. आणि शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे काय असतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर, शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे काय असतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग आपल्याला माहिती, समजा जर ही एक्स ऍक्सिस असेल, बघा एक एक्स ऍक्सिस जर असेल अशा प्रकारे, ओके, आणि समजा इथे पॉइंट आहे माझा ए कॉमा बी कॉमा सी. मग मला जर इथून मी एक्स ऍक्सिस वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला असा, तर हा जो काही फुट ऑफ द परपेंडिक्युलर याचे कोऑर्डिनेट आता आपण बघितलं, फुट ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ए बी सी ऑन एक्स ऍक्सिस काय असतो, a,0,0. आता मला दोन पॉइंट भेटले आणि दोन पॉइंट असतील तर डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स काय असतं, डिस्टन्स डी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, जसं आपण म्हणजे टू डायमेन्शनल मध्ये x2 - x1 होल स्क्वेअर प्लस y2 - y1 होल स्क्वेअर, तसंच फक्त ऍड काय करणार, z2 - z1 होल स्क्वेअर. आलं लक्षात. मग तुमच्याकडे x1 y1 आहे, x2 y2 आहे, सबस्टिट्यूट करा, काय भेटणार आहे, अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ओके, नेक्स्ट बघा आता, द डिस्टन्स ऑफ द पॉइंट ए इन ब्रॅकेट 2, 3, 4 फ्रॉम एक्स ऍक्सिस इज. आता हे सांगा, चला आता कोणत्या ऍक्सिस पासून सांगितलं, एक्स ऍक्सिस पासून 2, 3, 4. आता हे आन्सर सांगता येईल तुम्हाला, ओके सांगा लवकर. बघा आता आपण काय बघितलं, आता शॉर्टेस्ट डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम एबीसी फ्रॉम एक्स ऍक्सिस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता याचा आन्सर सांगा कॅल्क्युलेट करून, डिस्टन्स ऑफ ए पॉइंट ए इन ब्रॅकेट 2, 3, 4 फ्रॉम एक्स ऍक्सिस. सिंपल आहे, जस्ट कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, सांगा बरं, करा लवकर, बघूया आता. ठीक आहे, चॅट मध्ये टाका आन्सर झाल्यानंतर. जे सिंपल आहे, कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, बघू आता किती करतात तुम्ही ते, टाकताय वाटते मग. ओके, ए म्हणताय, ठीक आहे, बाकीचे ठीक आहे. बघा सिंपल आहे, जस्ट काहीच नाही त्याच्यामध्ये. आताच तुम्ही बघितलं की अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर हा काय झाला तुमचा फॉर्म्युला आहे, अंडर रूट मध्ये बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ओके, अंडर रूट ऑफ हा ए कॉमा बी कॉमा सी. बी म्हणजे काय, 3, 3 स्क्वेअर इज 9 प्लस 4 स्क्वेअर इज 16 विच इज इक्वल्स टू बघा 25, अंडर रूट ऑफ 25 म्हणजे 5. सिंपल आहे, जस्ट ऑप्शन नंबर ए, जस्ट सिंपल आहे ते. नेक्स्ट बघा आता, बघा डिस्टन्स ऑफ ए पॉइंट 3, 4, 5 फ्रॉम एक्स ऍक्सिस, सॉरी झेड ऍक्सिस. ठीक आहे, चला आता हा सांगा बरं, झेड ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स काय असणार आहे, डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम झेड ऍक्सिस. आता लक्षात घ्या, ए कॉमा बी कॉमा सी पॉइंट होता, एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स काय होतं, अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, म्हणजे ए चालल्या गेला होता, बरोबर आहे, म्हणजे एक्सचा कोऑर्डिनेट गेला. वाय ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स काय असणार आहे, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, वायचा कोऑर्डिनेट जाईल
आणि झेड ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स असणार आहे अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. फक्त काय होईल, झेड ऍक्सिसचा पॉईंट जाईल. चला मग आता हे ऑप्शनचा आन्सर सांगा या क्वेश्चनचं. ठीक आहे, टाकताय ए आहे का? ओके, चेक करूया. याचं पण एच आहे का, चेक करावं लागेल. ओके ठीक आहे, एच आहे 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. ओके, म्हणजे 9 प्लस 16 अंडर रूट मध्ये, म्हणजेच आन्सर ऑप्शन नंबर एच असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, डिस्टन्स ऑफ ए पॉइंट दिस फ्रॉम द लाईन. चला आता हे सांगा, डिस्टन्स ऑफ ए पॉइंट. ओके बरोबर आहे. चला बघा आता, डिस्टन्स ऑफ ए पॉइंट दिलाय. पॉइंट म्हणजे काय दिलंय तुम्हाला बघा, ते पॉइंट म्हणजे काय दिलेलं आहे, वेक्टरच्या फॉर्म मध्ये, म्हणजे ए बार. ए बार दिलाय म्हणजे काय दिलंय, पोझिशन वेक्टर. फ्रॉम द लाईन दिस आर बार, एक लाईन दिली. आता पॉइंट बघा, डिस्टन्स ऑफ ए वेक्टर फॉर्म मध्ये, डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम अ लाईन वेक्टर फॉर्म मध्ये बघा, पी इन ब्रॅकेट अल्फा बार दिला असेल टू द लाईन आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. आता लाईन दिली मला आणि पॉइंट दिलेला आहे बरोबर. तर डिस्टन्स काय अंडर रूट मध्ये अल्फा बार मायनस ए बारचा होल स्क्वेअर मायनस अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ बी बार. ओके, तर बघा आता ते आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, तर बघा अंडर रूट मध्ये फॉर्म्युला काय, अल्फा बार मायनस ए बार. जस्ट फॉर्म्युला फिट हे करायचं आपल्याला, अंडर रूट मध्ये अल्फा बार मायनस ए बार. बघा फॉर्म्युला एकदा. ओके, अल्फा बार मायनस ए बार मॉड मध्ये आहे स्क्वेअर. ओके, अल्फा बार मायनस, जस्ट मोमेंट. ओके, हा मॉड आहे अल्फा बार मायनस ए बारचा स्क्वेअर. ओके, मॉड मध्ये, आणि मायनस करायचंय अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार अपॉन मॉड बी बार. ठीक आहे, मायनस अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ बी बार, आणि याचा होल स्क्वेअर आहे. ओके, याचा होल स्क्वेअर बरोबर आहे. बघा अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ बी बार चा होल स्क्वेअर. ठीक आहे, तर आता जस्ट फॉर्म्युला सबस्टिट्यूट करायचे व्हॅल्यूज. बघा हे काय आहे, मला ए बार. ए बार म्हणजे काय, पोझिशन वेक्टर. काय आहे, 2i प्लस जे प्लस के. जस्ट सिंपल. आता हे तुम्हाला बघा, आता हे जर समजलं की हा फॉर्म्युला आहे, जस्ट व्हॅल्यू आर बार इज इक्वल टू काय असतं, ए बार प्लस लॅम्बडा बी बार. बघा बरोबर, आर बार इज इक्वल टू काय दिला, ए बार प्लस लॅम्बडा बी बार. आर बार इज इक्वल टू काय दिलेलं आहे. ओके बघा इथे, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. ठीक आहे ना, द लेंथ ऑफ अ परपेंडिक्युलर फ्रॉम पी इन ब्रॅकेट अल्फा बार. ओके सॉरी, बघा पॉइंट ऑफ जो आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे जो हा जो आहे, ठीक आहे, हा अल्फा बार म्हणजे ए बार नसणार आहे, हा काय असेल तुमचा अल्फा बार. ओके, पोझिशन वेक्टर पॉइंटचा अल्फा बार. ओके, याला आपण काय घेणार, अल्फा बार. म्हणजे डिस्टन्स ऑफ ए पॉइंट पी इन ब्रॅकेट अल्फा बार, म्हणजे हा अल्फा बार काय असणार आहे, 2i प्लस जे प्लस के. ओके, मग बघा आर बार इज इक्वल टू दिलेलं आहे, सबस्टिट्यूट करा जस्ट व्हॅल्यूज. काय असणार आहे, जस्ट मोमेंट, सिस्टीम थोडीशी हँग झालेली दिसते मला. ओके ठीक आहे, बघा आर बार इज इक्वल टू मला दिलेलं आहे, आर बार इज इक्वल टू काय दिलंय, मायनस आई प्लस 2j प्लस 2k बरोबर, प्लस लॅम्बडा बी बार 3i प्लस के. ओके, हा असेल तुमचा ए बार. मग ए बार इज इक्वल टू काय होणार आहे, मायनस आय प्लस 2j प्लस 2k, आणि बी बार इज इक्वल टू असणार आहे 3i प्लस के. ओके, मग ए बार भेटला, बी बार भेटला, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, आन्सर फाइंड करा. ओके, मग डिस्टन्स डी इज इक्वल टू अंडर रूट मध्ये बघा, यस डिस्टन्स बरोबर अंडर रूट मध्ये बघा आता काय येईल ते, अल्फा बार मायनस ए बार. चला बघा इथे पण मला अल्फा बार मायनस ए बार लागणार आहे, मी काय करतो इकडे अल्फा बार मायनस ए बार फाइंड करतो. अल्फा बार आहे बघा, काय दिलाय, 2i प्लस जे प्लस के मायनस बी बार, सॉरी ए बार. ए बार बघा मायनस आय प्लस 2j प्लस 2k. ओके, डिस्टन्स कमी पडते आपल्याला जागा. ठीक आहे, थोडस वरती या साईडला घेऊया. ठीक आहे, इथे खाली देऊ आपण. बघा मायनस काय आहे, ए बार. ए बार बघा काय दिलाय, हा इथे मायनस आय प्लस
2j प्लस 2k. सबस्ट्रॅक्शन घ्या. 2i हा मायनस इथे वेगळा काय होईल प्लस 2i प्लस i 3i. हा मायनस हा प्लस मायनस होईल. j मायनस 2j मायनस j आणि k मायनस 2k मायनस k. ओके, तर अल्फा बार मायनस ए बार काय भेटला मला अल्फा बार मायनस ए बार 3i मायनस j मायनस k. ओके, अल्फा बार मायनस ए बार आहे हा. ओके, लक्षात ठेवा हा आहे अल्फा बार मायनस ए बार. सबस्टिट्यूट करा. ओके, आता हे मॉड मध्ये आहे 3i मायनस j मायनस k त्याचा स्क्वेअर. ओके, मायनस अल्फा बार मायनस लिहा ए बार डायरेक्टली 3i मायनस j मायनस k डॉट बी बार 3i प्लस k अपॉन मॉड ऑफ बी बार. ठीक आहे ना, याचा स्क्वेअर करायचा आहे. बघा ह्या पूर्ण टर्मचा आपल्याला काय करायचं आता स्क्वेअर. ओके, या पूर्ण टर्मचा आपल्याला करायचा आहे स्क्वेअर. आता इकडचं रफ करूया थोडस. बघा याचा स्क्वेअर करायचा आहे आणि आता मॉड ऑफ बी बार मॉड्युलस कसं फाइंड करता वेक्टरचं. यस, चला सांगा लवकर. मॉड्युलस वेक्टरचं कसं फाइंड करतो मॉड ऑफ ए बार कसा फाइंड करतो मॉड ऑफ ए बार लवकर सांगा. मॉड्युलस ऑफ अ वेक्टर वेक्टर शिकलेला आहे ना, कसं फाइंड करतो मॉड ऑफ एखाद्या वेक्टरचं मला वेक्टर मॉड्युलस फाइंड करायचे. कसं फाइंड करतो मग आपण. यस, आता इथे मॉड ऑफ बी बार लिहिले ते डायरेक्टली आपण मॉड ऑफ असं लिहिलं तरी चालेल. मॉड ऑफ काय आहे बी बार 3i प्लस k. ओके, तर बघा विच इज इक्वल्स टू डिस्टन्स अंडर रूट मध्ये. बघा आता मॉड म्हणजे काय लवकर सांगा. चला मॉड्युलस कसं फाइंड करतो वेक्टरचं. यस, सांगताय का. चला लवकर सांगा. मॉड्युलस ऑफ अ वेक्टर कसं फाइंड करणार आपण. एनी आयडिया. सांगा लवकर. मॉड्युलस ऑफ अ वेक्टर शोधून सांगा. चला शोधा लवकर शोधा. मग पुढे नाही जाता येणार ना आपल्याला. कसं काय समजेल तुम्हाला की मॉड्युलस कसं फाइंड करणार आपण. ते मॉड्युलसच येत नसेल तर मग पुढे आपल्याला जाण्यात काय अर्थ राहणार नाही ना. बरोबर आहे की नाही. जर समजा तुम्हाला मॉड्युलस कसा फाइंड करायचा हे समजा माहिती नाहीये तर पुढे आपल्याला जाता येईल का. कसं सॉल्व्ह करणार सांगा मग. ओके, शोधा लवकर शोधा. कसं फाइंड करतो मॉड्युलस ऑफ वेक्टर. ठीक आहे, खूप सिंपल आहे. हे बघा जर समजा असा असेल एखादा दिलेला तुम्हाला एखादा वेक्टर आर बार आहे ए आय प्लस बीजे प्लस ओके एबीसी. ओके, एबीसी घेऊया. तर बघा ए आय प्लस बीजे प्लस के समजा अशा टाइप मध्ये तुम्हाला वेक्टर दिलेला आहे. तर मॉड्युलस ऑफ दिस आर बार काय असतं अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आठवतंय का काही. वेक्टर मध्ये मॉड्युलस ऑफ अ वेक्टर मॉड ऑफ दिस आर बार बरोबर आहे. अंडर रूट मध्ये काय करायचं त्याचं स्क्वेअर रूट म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ओके, मग आता इथे बघा याचा मॉड काय होणार आहे अंडर रूट मध्ये 3 स्क्वेअर प्लस 1. आता एवढं लिहित बसायचं नाही. ठीक आहे, तेवढं नॉर्मल तुम्हाला येतं किंवा कॅल्क्युलेशन्स वाटलं तर इकडे बाजूला करून घेऊ आपण. बघा अंडर रूट ऑफ 3 स्क्वेअर 9 प्लस 1 प्लस 1 बरोबर. -1 चा स्क्वेअर 1 -1 चा स्क्वेअर 1. ओके, तर अंडर रूट ऑफ
आणि आता स्क्वेअर आहे बघा इथे, तर तुम्हाला हा स्क्वेअर रूट पण काढता येईल. ओके, कारण मॉडचा काय करायचंय मला, स्क्वेअर घ्यायचा आहे. बघा मॉडचा मी काय घेतोय, स्क्वेअर, म्हणजे 9 + 1 + 1 म्हणजे 11 येईल हा, बरोबर. ठीक आहे ना, 10 + 1 11. ओके, आता बघा मायनस, आता इथे डॉट प्रॉडक्ट तर आठवतो ना, आय डॉट आय, जे डॉट जे आणि के डॉट के 1 असतो, बाकी सर्व 0 असतात. ओके, म्हणजे बघा 3i डॉट आय 1 असेल म्हणजे 3 स्क्वेअर होईल 9, 3 × 3. आता इथे जे ची टर्म प्रेझेंट नाहीये म्हणजे तो येणार नाही, बरोबर. नंतर के ची टर्म प्रेझेंट आहे म्हणजेच -1k. ओके, -k होईल फक्त. हे लक्षात येते का डॉट प्रोडक्ट. आता हे बघा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, हे डायरेक्टली लिहिणार ना आपण इथे 9i - k. आता इथे जे ची टर्म येणार नाही हे लक्षात घ्या इथे. आता हे जर तुम्हाला समजा सांगायचं असेल तर हे तुम्ही वेक्टर मध्ये शिकलेलं आहे, बरोबर आहे. तो वेक्टर चॅप्टर घेऊ आपण. तर आता बघा डिनॉमिनेटर मध्ये इथे पण आपल्याला काय घ्यायचं, मॉड घ्यायचा आहे. 3i + k चा मॉड काय असेल, √3 स्क्वेअर 9 k चा 1 म्हणजे √10 √10 येईल इथे. ओके, लक्षात येते का हे तुमच्या. आणि ह्या पूर्ण टर्मचा स्क्वेअर घ्यायचा आहे आपल्याला. ओके, या पूर्ण टर्मचा काय करायचंय मला, स्क्वेअर घ्यायचा आहे. बघा ते मग आपल्याला व्हॅल्यूज फाइंड करावं लागतील. जस्ट मोमेंट, इथे आपलं जस्ट मिस्टेक झालेली, ते आय लिहिलं का आपण, हा आय काढा, आय आणि के. ठीक आहे ना, आय डॉट आय, मला थांबा वेक्टरच शिकवावं लागेल अगोदर असं वाटतंय. हे बघा वेक्टर मध्ये समजा आय डॉट आय असेल 1 असतो, जे डॉट जे 1 असतो, के डॉट के 1. ऑदर हे सोडून समजा आय डॉट जे असेल, जे डॉट के असेल किंवा आय डॉट के असेल, हे काय येणार आहे, ओके, इक्वल टू 0 येणार आहेत. बघा हे काय होणार आहे, सर्व इक्वल टू 0 0 0. म्हणजे फक्त आय आय असेल, जे जे के के तरच 0 होतं, आणि बाकीचे डॉट प्रॉडक्ट आय डॉट जे हे कसे असतात, सर्व इक्वल टू 0 असतात. ओके, हे लक्षात ठेवा. वेक्टर मध्ये जर समजा आर बार इज इक्वल टू ए आय प्लस बी जे प्लस सी के असं असेल, तर मॉड ऑफ आर बार इज इक्वल टू √a² प्लस b² प्लस c² असं आहे. ओके, मग आता इथे बघा, आता याचा टर्म मला स्क्वेअर घ्यायचा, 9 - 1 इज 8, बरोबर. आता इथे 3 × 3 9 आय डॉट आय 1. आता इथे जे ची टर्म काय घेतली नाही कारण तो 0 येणार आहे, बरोबर. आता इथे के -1 येणार आहे, म्हणजे 9 - 1 ते 8. तर बघा √ मध्ये 11 - 9 - 1 इज 8 आपण √10 स्क्वेअर करा तर हा काय होईल 10, आणि 8 चा स्क्वेअर वरती न्यूमरेटर मध्ये 8 चा जर डायरेक्ट मी स्क्वेअर लिहिला तर किती येणार आहे, 64. आता कॅल्क्युलेशन करायचं जस्ट पार्ट आहे. हा किती होईल, 11 ला 10 ने डिवाइड मल्टिप्लाय केलं तर 110 - 64/10 विच इज इक्वल टू, बघा तर बघा किती येईल, 110 मधून 60 गेले म्हणजे किती राहणार आहे, बघा 70 जर धरले समजा आपण इथे 70 कन्सिडर केलं तर किती 40 म्हणजे 46 बरोबर अपॉन 10 म्हणजेच किती राहणार आहे बघा, 2 ने डिवाइड केलं तर 23/5 √23/5. बघा ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी काय आहे करेक्ट आन्सर, √23/5. आलं का लक्षात. डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द लाईन दिस आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. पॉइंट काय असणार आहे, पी इन ब्रॅकेट अल्फा बार, पी इन ब्रॅकेट अल्फा बार म्हणजेच पोझिशन वेक्टर. तर फॉर्म्युला आहे √अल्फा बार मायनस ए बारचा स्क्वेअर मॉड ऑफ अल्फा बार मायनस ए बारचा स्क्वेअर मायनस अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ बी बारचा होल स्क्वेअर. ओके, आलंय का लक्षात. त्याच्यासाठी तुम्हाला हा मॉड्युलस माहिती असणं आवश्यक आहे, डॉट प्रॉडक्ट माहिती असणं आवश्यक आहे. ओके, नेक्स्ट बघा, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम 1,6,3 टू द लाईन दिस. ठीक आहे, चला आता हा सॉल्व्ह करा बरं. आर बार आता हा याच्यामध्ये घेऊया, म्हणजे कार्टेशियन मध्ये आहे ना. बघा कार्टेशियन मध्ये ते फॉर्म्युला आहे, चला सॉल्व्ह करा. फॉर्म्युला आहे तुमच्या समोर, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर पी इन ब्रॅकेट ए बी सी ऑन द लाईन दिस. जस्ट फॉर्म्युला बघा आता तेच फाइंड करायचं. बघा लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट दिलाय 1,6,3 टू दी लाईन दिस. चला फॉर्म्युल्यावरून आन्सर फाइंड करा. चला फॉर्म्युला लिहून घ्या अगोदर.
माहित नसेल तर बघा इथे दिसतोय कार्टेशियन फॉर्म मध्ये डिस्टन्स बघा लेंथ ऑफ परपेंडिक्युलर हा बघा इथे दिलेला फॉर्म्युला आहे अंडर रूट मध्ये a मायनस x1 होल स्क्वेअर प्लस b मायनस y1 होल स्क्वेअर प्लस c मायनस z1 होल स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज मायनस a मायनस x1 इंटू l प्लस b मायनस y1 इंटू m प्लस c मायनस z1 इंटू n आणि होल स्क्वेअर करायचा आहे. ठीक आहे, चला सॉल्व्ह करा आता. हे करताय का बघा. काय फॉर्म्युला लिहा अगोदर. काय सांगितला फॉर्म्युला. डिस्टन्स d समजा आपण कन्सिडर करूया. काय आहे अंडर रूट ऑफ x मायनस a मायनस x1 ना. ठीक आहे, a मायनस x1 होल स्क्वेअर प्लस b मायनस y1 होल स्क्वेअर प्लस c मायनस z1 होल स्क्वेअर मायनस, ठीक आहे, मायनस बघा अंडर ब्रॅकेट मध्ये काय आहे a मायनस x1 l प्लस b मायनस y1 m प्लस c मायनस z1 इंटू n. ठीक आहे, ते लिहा c मायनस, ठीक आहे, c मायनस z1 इंटू n. ओके, आणि त्याचा स्क्वेअर आहे. चला फॉर्म्युला लिहिलाय. फाइंड करा. जस्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. हा काय आहे तुमचा a, b, c. तुम्ही काहीच रीड केलेलं दिसत नाही मला. कॅल्क्युलेशन फाइंड करायचे. जस्ट आता करा लवकर. ओके, एक काम करा. आता तुम्हाला वेक्टरचे मला असं वाटतंय काही तुम्ही रीड केलेलं नाही किंवा अभ्यास पण नाहीये काही. तुम्हाला वेक्टर नाही जमत का. यस, ते जाऊ द्या, ते क्वेश्चन सोडून द्या. वेक्टर जमतो का ते सांगा किंवा नाही. थोडाफार किती. थोडाफार किती येतो. तुम्हाला डॉट प्रोडक्ट नाही माहित का. ए डॉट बी, ए बार डॉट बी बार. बरं, ए बार क्रॉस बी बार काय असतो. ए बार डॉट बी बार काय असतो. मॉड्युलस ऑफ ए बार काय असतं हे पण नाही माहित बेसिक टर्म्स वेक्टर्सच्या. एक काम करा. आता आपला हा चॅप्टर जवळपास एखाद लेक्चर बाकी आहे. आता तुम्हाला हे जर ए बार डॉट बी बार नसेल माहित तर पुढे काय घेणार. म्हणजे अडकून जाईल ना मध्ये. म्हणजे मला तसं मी जर सांगितलं तुम्हाला डायरेक्ट हा चला ए बार डॉट बी बार आला हा आन्सर, तर तुम्ही म्हणाल हे कुठून आलं डायरेक्टली. बरोबर. आता आपण काय करूया, वेक्टर घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ए बार डॉट बी बार काय आहे. ए बार क्रॉस बी बार. आता हे सीईटीचं लेक्चर असल्यामुळे मी काय केलं डायरेक्टली लाईन प्लेन सुरू केला. जर समजा बोर्डचं वगैरे असेल तर आपण काय करतो अगोदर वेक्टर शिकतो. मग वेक्टर शिकल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की ए बार डॉट बी बार काय आहे, क्रॉस प्रोडक्ट काय आहे, बॉक्स प्रोडक्ट काय आहे. ठीक आहे ना. तर आधी वेक्टर घेऊया. आज आपण थांबू इथेच. तुमचं बरेच आणि तुम्हाला रीड करायला सांगितलं होतं मी. आता इथे काय जस्ट कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. हे एक्झाम्पल काही म्हणजे घेण्यासारखे नाही. बरोबर. तुम्हाला हा फॉर्म्युला तर लक्षात ठेवणे. याला काय ऑप्शन आहे का. ठीक आहे, याला काय ऑप्शन आहे का मला सांगा. तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला तो पाठ करावा लागेल. बरोबर आहे ना. म्हणजे लिहून म्हणा काहीतरी प्रॅक्टिस करून ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बरोबर. आता इथे बघा फॉर्म्युला माहित असेल तर तुम्हाला बाकी काही डोकं लावायची गरज आहे का जास्त. जस्ट कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे बघा इथे. जस्ट कॅल्क्युलेशन करायचे तुम्हाला, आन्सर फाइंड करायचे. तर बघा आता आपण काय करूया अगोदर वेक्टर घेऊ. वेक्टर कम्प्लीट करू आणि मग याचे जे राहिलेले एक्झाम्पल्स आहेत ते शेवटी घेऊया. ओके. आता बघा आपले चॅप्टर्स किती बाकी आहेत बघा बरं. टोटल चॅप्टर्स सांगा. रिमेनिंग किती चॅप्टर्स आहेत आपले. चॅप्टर्सचे नाव सांगा लवकर. कोणते कोणते बाकी 12th मध्ये. सेकंड पार्ट मध्ये बघा. सेकंड मॅथ्स चॅट मध्ये आवाज तो समजत नाही तुमचा. बरं, मॅथ्स 2 मध्ये 2 बाकी का. शेवटचे 2 बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि प्रोबॅबिलिटी का काहीतरी चॅप्टर आहे बघा.
आणि इकडे आता तिथे दोन बाकी असतील आता, वेक्टर आणि ठीक आहे. तर तेवढे आपण घेऊया अगोदर. वेक्टर अँड लिनियर प्रोग्रामिंग. ओके, तर लिनियर प्रोग्रामिंग काय छोटासा चॅप्टर आहे, वेक्टर महत्वाचा आहे. ओके, आणि फर्स्ट मध्ये सॉरी हा सेकंड मध्ये दोन बाकी ना, ठीक आहे. आणि फर्स्ट मध्ये ओके, हे फर्स्टचा आहे वेक्टर हे, ठीक आहे. तर आपण वेक्टर घेऊया उद्यापासून. तर वेक्टर व्यवस्थित घेऊ म्हणजे तुम्हाला इकडचं समजेल, ठीक आहे. तर उद्या 10 वाजताच लेक्चर होईल, 10:10 तर आपण वेक्टर घेऊया अगोदर, वेक्टर चॅप्टर संपूया. म्हणजे तुम्हाला हे जर वेक्टर आला ना तर तुम्हाला डायरेक्ट समजून जाईल. हे कॅल्क्युलेशन्स जे आहेत ते तुम्ही पटापट करा. ओके, तर उद्या वेक्टर घेऊया. मग वेक्टर झाल्यानंतर बघा, एक जस्ट मोमेंट मी चेक करतो कोणते कोणते बाकी, ठीक आहे. मी चेक करून घेतो आणि तुम्हाला उद्या मग वेक्टर चालू करू, ठीक आहे. आज थांबा मग तुम्ही आणि रीड करत चला. आता एक काम करा, वेक्टर बघून या, ठीक आहे. एक्झाम झाली नाही म्हणून ते तुम्ही अभ्यास नाही केला का? ठीक आहे, मग चला थांबू, मी चेक करतो कोणते कोणते चॅप्टर्स बाकी आहे आणि त्याच्यानुसार मग उद्या वेक्टर घेऊ आणि मग बाकीचे त्याच्यानंतर घेऊया, ठीक आहे. आणि आता फास्ट घेऊ, उद्या 2-2 लेक्चर्स होतील, आपल्याला संपवून टाकायचे लवकरात लवकर. ओके, ठीक आहे, थांबतो आज.